खाली करतो, तुम्ही त्याला शिफ्टिंग देत नाहीये. धारावीतील घरं अचानक तोडली का? धारावीकरांची दिशाभूल नेमकं कोण करतंय? तुम्हालाही वाटतंय की धारावीकरांना कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्ती घराबाहेर काढण्यात येत आहे? आम्हाला धारावी हवी आहे विकसित. तर मग आधी या तारखा पहाच. धारावीच्या गणेशनगर मेघवाडी पुनर्वसन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पावरून सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण या प्रश्नांची उत्तरं सरकारी कागदपत्रांमध्येच दडलेली आहेत. गणेशनगर मेघवाडीचा फायनल ॲनेक्चर 2 ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये सार्वजनिक नोटीस जारी करण्यात आली. सेक्टर 6 मधील रहिवाशांना भाडेकरार करण्याचं आणि आपली जागा रिकामी करण्याचं आवाहन करण्यात आलं. यानंतरही प्रक्रिया ही थांबली नाही. संबंधित प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्रपणे वैयक्तिक नोटीस बजावण्यात आली. ज्यांना या प्रक्रियेबाबत आक्षेप होते त्यांच्यासाठी दिनांक 6 आणि 13 जुलै 2026 रोजी सुनावणी घेण्यात आली. म्हणजेच नोटीस दिली गेली, आक्षेप ऐकून घेण्यात आले, सुनावणी झाली आणि रहिवाशांना पुरेसा वेळही देण्यात आला. तरीही काही जणांनी सहकार्य न केल्याने पुढील कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 28 जुलै 2026 रोजी पाडकामाच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसा दरवाजांवर लावण्यात आल्या आणि त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाई झाली. एकूण 16 झोपड्या कारवाईसाठी ओळखण्यात आल्या होत्या. यापैकी 12 रहिवाशांनी समुपदेशन आणि संवादानंतर स्वेच्छेने जागा रिकामी केली. मात्र उर्वरित 4 संरचनाबाबत वारंवार कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे अखेर पोलिसांच्या मदतीने या 4 संरचना हटवण्यात आल्या. म्हणजेच ही कारवाई अचानक झाली का? नाही. ही कारवाई एका दिवसात झाली का? नाही. आणि कोणतीही नोटीस न देता कारवाई झाली का? तर कागदपत्रांनुसार उत्तर आहे नाहीच. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्व कुटुंबांना भाडे सहाय्य दिलं जातंय. त्यांची अंतिम पात्रता काहीही असो. तळमजल्यावरील रहिवाशांना दरमहा 18,000 रुपये तर वरच्या मजल्यावरील रहिवाशांना दरमहा 15,000 रुपये भाडे सहाय्य देण्यात येत आहे. याशिवाय 5,000 रुपयांचं एक रकमी स्थलांतर अनुदान, एका महिन्याचं ब्रोकरेज आणि दरवर्षी 5% भाडेवाढ देण्याची तरतूदही आहे. हे सहाय्य कायमस्वरूपी पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे धारावीकरांनी विरोधकांना एकच प्रश्न विचारायला हवा, पुनर्विकासाला विरोध करून नेमका फायदा कोणाचा? पुनर्विकास लांबला तर फायदा कोणाचा? कारण चांगलं घर, चांगली पायाभूत सुविधा आणि सन्मानाने जगण्याची वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबाचा निश्चितच त्यात फायदा नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. त्याचा उद्देश एकही रहिवाशांना रस्त्यावर आणणे हा मुळीच नाही. याचा उद्देश आहे चांगली घरं, चांगल्या सुविधा आणि सन्मानाने जगण्याची संधी. धारावीने अनेक दशकं वाट पाहिली आहे. आता पुन्हा विलंब होऊ नये इतकीच अपेक्षा. म्हणूनच कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवण्याआधी कागदपत्र तपासा, प्रक्रिया समजून घ्या आणि अफवांपासून सावध राहा. खरं तर अशा अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सरकारी पातळीवर देखील नियंत्रण आणण्यात यावं अशी मागणी आता धारावीतील सजग नागरिकांकडून होताना दिसते आहे. जेणेकरून सर्वसामान्य धारावीकरांमध्ये एकी राहून पात्रता प्रक्रियेत सहभागी होत हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना वेळेत न्याय मिळणे शक्य होईल. धन्यवाद. हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा.